आज आपण इव्हनिंग स्नॅक्समध्ये अजून एक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे शेवयांचा उपमा. अगदी मोकळा मोकळा असा शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. छोट्या मोठ्या मुलांच्या भुकेसाठी तुम्ही हा झटपट बनवू शकता आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो. आणि तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा असा हा उपमा झालेला आहे, अजिबात चिकट नाही. आता परफेक्ट हा उपमा कसा बनवायचा ते आपण तर हा उपमा बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल घेऊया. तर साधारण 2 चमचे मी छोटे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं ना का यामध्ये आपण घालूया शेवया. तर इथे मी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. साध्या शेवया घेतला तरी चालेल, न भाजलेल्याही मिळतात मार्केटमध्ये, पण या भाजलेल्या जास्त वेळ भाजाव्या लागत नाही. त्यामुळे मी 2 कप इथे शेवया घेतलेल्या आहेत. तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही शेवया मिळतील. तर ह्या आपण आता एकदम लो फ्लेमवरती थोड्या हलक्या अजून भाजून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, शेव जेवढी व्यवस्थित भाजली जाईल त्यामुळे त्यातलं स्टार्च जे असतं ते कमी होतं आणि आपण जेव्हा उपमा बनवतो ना तो मोकळा मोकळा होतो. जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही ना तर एकदम असं चिकट चिकट रवा होतो, उपमा होतो. त्यामुळे चिकटपणा कमी करण्यासाठी आपल्याला एकदम लो फ्लेमवरती मस्त असा थोडासा कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण. आणि गॅस एकदम लोवरतीच ठेवायची आहे. आता उपमा यामध्ये तुम्ही आता तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता, पण तेलानेही खूप छान टेस्ट येते. तर रवा बघा, जे उपमा आहे आपला, शेवया आहेत त्या भाजल्या गेलेल्या आहेत. वरती हलका हलकासा कलर आलेला आहे आणि एकदम अशा सुटसुटीत अशा आपल्या उपमाच्या शेवया तयार झालेल्या आहेत. तर आता हे आपण काढून घेतल्यानंतर सेम कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलं आहे. तर जिरं आपलं थोडंसं तडकलं का आपण यामध्ये पुढचे साहित्य घालणार आहोत. तर जिऱ्याचा पूर्ण कच्चेपणा जाण्यासाठी आपण थोडंसं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, खाताना आपण जेव्हा जिरं तोंडात येतं तेव्हा कडवट असा टेस्ट येत नाही. तर जिरंही आपलं छान तडकलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी घालते. या अशा लांबट कट करून घातल्या. त्यामुळे काय होतं, खाताना मुलांना सहज काढता येतात. आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे, साधारण 10-1 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता कढीपत्ताही मस्त फ्राय झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक बारीक मी कापून घेतलेले आहेत. आणि कांदाही आपण थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदा जेवढा जास्त घालाल ना तेवढ्या उपम्याला टेस्ट खूप छान येते. तर कांदाही आपल्याला एकदम लो फ्लेमवरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, कांदाही आपला व्यवस्थित भाजला गेला आहे. थोडा हलका कलर चेंज झालेला आहे. तर अजिबात घाई करायची नाही, आपल्याला थोडा थोडा हलकासा लो फ्लेमवरती भाजत राहायचं मिक्स करत. आता या कांदा थोडासा भाजला गेल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि तीही आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायची. म्हणजे काय होतं, कांदाही भाजला जातो आणि सोबत आलं लसूण ही दोन्ही एकत्र भाजली गेली तर आपली वेळही बचत होते. आता कांदा आणि आलं लसूण ही आपण मस्त असं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता इथे मी मोठ्या साईजचा टॉमॅटो घेतला आहे. एकदम बारीक कापून घ्यायचं, जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत. बारीक चिरल्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं. आता इथे तुम्ही मी 2 मिरच्या घातल्या. तुम्ही 1 मिरची आणि लाल मिरची पावडरही घालू शकता, जसं तुम्हाला आवडतं. पण मिरचीमुळे टेस्ट खूप छान येते म्हणून मग फक्त मी इथे मिरची घातलेली आहे. आता टॉमॅटोही थोडा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण घालूया पाणी. तर ज्या कपने आपण शेवया मोजून घेतल्या होत्या त्याच कपाने इथे मी 3 कप पाणी घालते. म्हणजे फक्त आपण जे 2 कप शेवया घेतल्या होत्या त्यासाठी 3 कप पाणी, म्हणजे एका कपाला 1.5 कप पाणी असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. आणि परफेक्ट असं शेवया आपल्या तयार होतात. साधारण आता यामध्ये मी अर्धा कप हिरवे मटार घातलेले आहेत, चवीनुसार मीठ. आता इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता. बीन्स घालू शकता, फ्लावर घालू शकता. तुमच्या मुलांना जर आवडत असतील तर तुम्ही नक्की घालून बघा, छान लागतो उपमा. आता आपण हे मटार कच्चे घातले त्यामुळे त्यांना शिजवण्यासाठी 5 मिनटं आपण कव्हर करून मटार शिजवून घेऊया. तर साधारण 5-6 मिनटं झालेली आहेत. मटार आपले छान शिजले गेले आहेत. थोडे फ्रेश मटार आहेत त्यामुळे लगेचच शिजतात. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शेवया घालूया, ज्या आपण भाजून ठेवल्या होत्या त्या.
आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे शेवया व्यवस्थित मिक्स झाल्या का शिजल्या जातात. आणि आता पाण्याचं हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. 2 कप शेवयांसाठी आपण 3 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एका कपासाठी 1.5 कप याप्रमाणेच पाण्याचा वापर करायचा आहे. नाहीतर जर पाणी जास्त झालं तर मग तुमचं शेवयांचा उपमा आहे असं पातळ चिकट असं होऊ शकतो. आता यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे. ऑप्शनल आहे, हळद नाही घातली तरी चालेल, पण दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवही चांगली येते, म्हणून मी इथे हळद घातलेली आहे. मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. आणि आता याला पण आपण थोडा वेळ झाकून शिजवत ठेवणार आहोत. त्यामुळे याला कवर करून एकदम लो फ्लेमवरती शेवया शिजेपर्यंत, साधारण 2-3 मिनटामध्ये शेवया शिजल्या जातात, तर एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे शेवयांना शिजत. बघा पाणी आतलं आटत चाललेलं आहे, पाणी लगेचच सोक करतात शेवया. आणि थोडंसं असं पाणी व्यवस्थित आटेपर्यंत आपल्याला ह्या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला बघूनच समजत असेल शेवयामधलं पूर्ण पाणी जे आहे आटला गेलं आहे. आणि थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते मिक्स केल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे लागतं. आणि थोडंसं हलकेसे थंड झाले त्या शेवया एकदम परफेक्ट होतात, मोकळ्या. तर हा असा आपला शेवयांचा उपमा तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतो आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. नेहमी तोच नाश्ता जर करून कंटाळा आला असेल तर थोडा वेगळा जर करायचा असेल तर नक्की करून बघा. वरून थोडीशी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत मिक्स करून आपला हा शेवयांचा उपमा किती सुंदर दिसतोय बघा. तर एकदा नक्की करून बघा. आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हा शेवयांमधलं पूर्ण पाणी आपला मस्त असं सोक झालेलं आहे. आणि बघा शेवया बघूनच तुम्हाला समजत असेल एकदम मोकळ्या अशा आपल्या शेवया झालेल्या आहेत. अजिबात यामध्ये चिकटपणा नाही आहे. हे तुम्ही मुलांना टिफिनमधून देऊ शकता किंवा कुठे बाहेर ट्रॅव्हलिंगला वगैरे जाणार असाल तरी घेऊन जाऊ शकता. एकदम परफेक्ट असं पोटभरीचं स्नॅक्स आहे. इव्हनिंग स्नॅक्स किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकता. अगदी मुलं आवडीने खातील एवढा चविष्ट लागतो. माझ्या मुलांना तर खूप आवडतो, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर नक्की बघा, करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल.